हरिओम. आज आपण देवघरासाठी वास्तू नियम बघूयात. पूजाघर म्हणजे घरातील सर्वात महत्त्वाची जागा, घराचे पावित्र्य राखणारी मंगल जागा. घर लहान असोत किंवा मोठे, घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे घेतात. घरात जागा कमी असल्यास देवघर कुठे असावे, देवघरासाठी दिशा कोणती असावी जाणून घेऊया. तुमच्या घरामध्ये देवघर बनविण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला देवघर बनवू शकता. या दिशेला पूजा केल्यास देवी देवता लवकर प्रसन्न होतात. देवघर अशा ठिकाणी असावे की दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल. ताजी हवा येत असल्यास त्या घरातील दोष आपोआप नष्ट होतात. देवघरातील दिवा, समई, निरंजन आग्नेय कोपऱ्यात ठेवावे. धूप, अगरबत्ती वायव्य कोपऱ्यात ठेवावी. देवघरात तुटलेली वस्तू कोणतीही असेल ती वापरू नका. एका घरात 2 शिवलिंग पूजन करू नये. देवपूजा करताना देवाला नेहमी करंगळीच्या जवळच्या बोटानेच गंध लावावे. देवघरात कमीत कमी मूर्ती किंवा फोटो असावेत. देवघरात देवदेवतांच्या मूर्ती आणि फोटोचे तोंड नेहमी पश्चिम दिशेला असावेत. देवघरात शंख असल्यास त्याचे निमुळते टोक दक्षिण दिशेला असावे. शास्त्रानुसार देवघरात एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक आहे. इतर देवी देवतांच्या मूर्ती छोट्या आकाराच्या असाव्यात. त्याचे श्रेष्ठ मान्यता आले आहे. महादेवाची पिंड दगडी असेल तर अतिउत्तम, नसेल तर पितळही चालेल. मारुतीचा फोटो देवघरात ठेवू नये. देवपूजा करताना आपण वापरात असलेले आसन आणि जपमाळ कधीही दुसऱ्याला देऊ नयेत. देवघर नेहमी लाकडाचेच असावे. देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न असावे. भरपूर लोकांना गैरसमज असतो की महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये असावी, पण महादेवाची पिंड ही देवघरात असावी, कारण तुळशीमध्ये शालिग्राम असतो. शालिग्राम हा विष्णूचे प्रतीक आहे. आपल्याला आपले कुलदैवत माहिती असणे गरजेचे आहे. आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतेचा फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे. देवांना कधीच एका हाताने नमस्कार करू नये. देवघरात जो दिवा आपण लावतो त्यात तेल तूप कधीच एकत्र करू नये. तेल व तुपाचा दिवा वेगवेगळा लावून समईमध्ये 3 वाती कधीच लावू नये. नेहमी 2 लावाव्यात. नंदादीपच्या ताटात, नैवेद्याच्या ताटात कधीच मीठ वाढू नये. देवघराच्या पूर्वजांचे फोटो लावू नये. तुपाचा दिवा देवाच्या उजव्या बाजूला ठेवावा. तेलाचा दिवा डाव्या बाजूला ठेवा. असे ठेवणे शुभ मानले जाते. देवघरातील कलश तांदळाच्या राशीवर ठेवावा. देवपूजा करताना घंटानाद करावा. घंटेच्या आवाजाने नकारात्मकता नाहीशी होते. अशा प्रकारे नियम देवघरात पाळल्याने प्रसन्नता वाटते व आपल्या घरात शांतता वाटते. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.